आज आपण कैरीचं लोणचं झटपट अगदी करायचं कसं ते शिकूया. त्याच्यासाठी मी घेतली एक कैरी आणि ती धुवून घेतली आहे. कैरीला डिंक असतो म्हणून छान छान धुवून घ्यायची आणि त्याच्या आधी मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर चाकूने अशा मध्यम आकाराच्या फोडी तयार करायच्या, जेणेकरून त्यांना तिखट मीठ वगैरे व्यवस्थित लागेल आणि सगळ्यांना चव चांगली येईल. आता कैरी झाली आहे कापून, त्यात घालूया चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातल्यानंतर घालूया तिखट. लाल तिखट घातल्यानंतर घालूया चवीपुरता गूळ घालायचा. चवीपुरता गूळ घातल्यानंतर घालूया वरती चमचाभर तेल. एवढं सगळं घातल्यानंतर छानपैकी आपण हाताने मिक्स करून घेऊया चोळून. मीठ आणि गूळ चोळल्यामुळे त्याला पाणी सुटेल आणि तेलसुद्धा व्यवस्थित लागेल, मीठ व्यवस्थित लागेल आणि छान अशी तिखट, गोड आणि आंबट अशी लोणच्याला चव येईल. झालं आपलं झटपट लोणचं.